आणि मग तो एकटाच नांदतो असं नाही, मग मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार नामचिंतन करणारा नामधारक एकटाच वैकुंठाला नाही जात. मग कोण कोण? मातृ, पुन्हा पितृ, बरेच म्हणतात बहात्रा, बहात्रा नाही भ्राता, बहात्रा म्हण नाही तर बहात म्हण, पण म्हण भ्राता म्हणजे भाऊ. आई नाम चिंतन करणाऱ्या नामधारकाची आईचा उद्धार ती वैकुंठाला जाते, त्याची वडील वैकुंठाला जातात, त्याची बहीण वैकुंठाला जाते, त्याचा भाऊ वैकुंठाला जातो. एवढंच नव्हे, सगोत्र अपार. आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलांकडच्या 21 पिढ्या, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. हे पक्ष म्हणजे हिकडचा पक्ष नव्हे, आमका गट आणि तामका गट. तर दोन्ही पक्ष पाही म्हणजे आईकडचा पक्ष आणि वडिलांकडचा पक्ष. आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलांकडच्या 21 पिढ्या, 42 कुळांचा काय होतो? उद्धार होतो. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज शब्दाचा अर्थ 2 हाताचे 4 हात होणं नाही हा व्यवहारामध्ये. तर चतुर्भुज या शब्दाचा अर्थ स्वरूपता मोक्ष. चतुर्भुज मुक्त्याचे 4 प्रकार आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता मुक्ती त्याला म्हणतात. देव ज्या लोकात राहतो त्या लोकात राहायला मिळणं, याला म्हणायचं सलोकता मुक्ती. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. समीपता मोक्ष त्याला म्हणतात. समीप म्हणजे जवळ, देवाच्या जवळ राहायला मिळणं, त्याला म्हणतात समीपता मुक्ती. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी द्वारकेचा राणा, याला म्हणतात समीपता मोक्ष. आणि स्वरूपता मोक्ष म्हणजे देवाचं चतुर्भुज रूप प्राप्त होणं. सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसेरुयक्षणम सहार वक्षस स्थल कौस्तुभ स्त्री नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजम. भगवान परमात्मा चतुर्भुज आहेत आणि ते चतुर्भुज रूप प्राप्त होणं त्याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. चतुर्भुज नर होऊन ठेली. सगळ्यांना स्वरूपता